नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं आपलं एज्युकेशन यूट्यूब चॅनल आहे. तर मित्र, तुम्ही आजचा इथे व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल. तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवू आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पण नाही. तर तुम्हाला CapCut ॲप आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनल तिथे मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि त्याचसोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन सर्च करून सुद्धा चॅनल जॉइन करू शकता आणि इथे CapCut ॲप आहे तो डाउनलोड करू शकता. तर मित्र, आपल्या जे आजच्या त्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या टेलिग्रामवरती इथे अपलोड होत असतं. तर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो. तर मित्र, तुम्ही जे आपल्या चॅनल तिथे नवीन असाल तर आपल्या चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनल अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज इथं येत असतात मित्र. तर मित्र, अजून जिथे आपल्या इथं इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथं सुद्धा जिथे आपले काही अपडेट आणि रील्स वगैरे तिथे येत असतात मित्र. तर मित्र, चला तर आपण जिथे आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता. ओके, तर मित्र, आपल्या इथे सुरुवातीला येऊन आपल्याला ओव्हरलीमध्ये जायचं आहे. ॲड ओव्हरलीमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला भेटवायला इथे व्हिडिओ दिला तो इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर ह्याचा जो काही ॲड असेल तो आपल्या इथे सर्व इथे एक्स्ट्रा जे इथं करून घ्यायचा आहे. तर इथे एक्स्ट्रा वगैरे इथे झाल्यानंतर आता आपल्या जे ते बिटनुसार इमेज असेल तो आपल्या इथे स्प्लिट करायचा आहे. तर आता आपले जे इथे बिटवरती जे ते येऊन जायचं, बिटवरती इथं आल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं इमेज असेल तो इथे स्प्लिट करा. पण बिट 3 वरती जिथे आपल्या इथे येऊन जायचं, परत आपल्याला स्प्लिट करायचं. परत बिट 4 वरती जिथे येऊन आपले इमेज जो असेल तो इथे स्प्लिट करा. परत इथं बिट 5 वरती जिथे आपल्याला जायचं, बिट 5 वरती जाऊन आपल्या परत इमेज जो असेल तो आपल्याला इथे स्प्लिट करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथे जेवढे काही बिट असतील तर त्या बिटनुसार तुम्ही जे इमेजेस जे असतील तिथे स्प्लिट करून घ्या. तर स्प्लिट वगैरे इथे झाल्यानंतर बिटवाले ते व्हिडिओ डिलीट करून टाका. डिलीट केल्यानंतर आपले इमेजेस असतील ते रिप्लेस करायचे. ते करण्यासाठी आपल्या सेकंड इमेजवरती येऊन जायचे. त्यानंतर प्लेच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोजमध्ये जाऊन तुम्हाला जो कोणता इथे इमेज घ्यायचा असेल तो इथे घ्या आणि रिप्लेस इथं करून घ्या. तर इथे इमेजेस वगैरे इथे रिप्लेस वगैरे झाल्यानंतर आपले इथं ॲनिमेशन इफेक्ट जे असतील ते इथे अप्लाय करायचे आहेत आता. ओके, तर मित्र, आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं आहे. ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं स्लाईड बन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो द्या. दिल्यानंतर आपलं परत सेकंड इमेजवरती इथं येऊन जायचं आहे. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो देऊन इथं स्लीप अँड स्लाईड 2 द्यायचं आहे. परत नंतरचे ते इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं स्लीप अँड स्लाईड 1 द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इमेज आहे त्यावरती येऊन आपल्या परत जे इथं स्लीप अँड स्लाईड 1 द्यायचा आहे. आणि परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपल्या परत जिथे स्लीप अँड स्लाईड जे इथं 2 द्यायचे. परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्याला येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे. परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्याला इथे येऊन डिस्टॉर्ट इथे राईट द्यायचा आहे. आणि परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती आपल्याला इथे येऊन जायचं आहे. आल्यानंतर इथं आपल्या परत जिथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे त्यानंतर इथे एक आपल्याला ओव्हर एक्सपोज इन अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर परत नंतरचा जो काही इमेज असेल त्यावरती येऊन आपला फ्लॅश शॉट अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करा. केल्यानंतर आता आपल्या शेवटच्या इमेजवरती येऊन आपल्या परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. परत आपल्या कॉम्बोमध्ये येऊन इथं वेव्ह ॲम्प्लिफिकेशन अशा प्रकारचं ॲनिमेशन तो अप्लाय करून टाकायचा आहे. त्यानंतर आता आपले ॲनिमेशन जे तिथे देऊन झाले त्यानंतर आपले इफेक्ट द्यायचे. तर इफेक्ट देण्यासाठी आपल्याला जिथे काय करायचं बघा मित्रांनो, आपल्याला डायरेक्टली आता इथं जिथे सेकंड इमेजवरती इथं जिथे येऊन जायचं. सेकंड इमेजवरती आल्यानंतर आपल्याला जिथे इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये इन्सर्ट सबजेक्ट अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे ती 2 इमेज तिथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक वॉर्निंग सिग्नल अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तिथे भेटेल. तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे जे त्या इमेजवरती तिथे करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये एक अशा प्रकारचा इथं इफेक्ट भेटेल. रिजनल जे ते रिजनल कलरिंग अशा प्रकारचा तो इथं आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजपुरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन बॉडी इफेक्टमध्ये जाऊन इथं क्विक क्लोन आहे अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे इमेजपुरती तिथं करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग ऑप्शनमध्ये बोक बीजी अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्याकडून 2 इमेजपुरती ॲडजस्टमेंट याची करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला स्प्लिट्स ऑप्शनमध्ये येऊन जायचं. स्प्लिट्स ऑप्शनमध्ये आल्यानंतर ग्लो पझल अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल. तो आपल्याकडून ॲडजस्टमेंट वगैरे त्याची एंडपर्यंत तिथं करून घ्या. तर मित्र, अशा प्रकारे जो काय आपला असा तेवढं होतं ते रेडी झालं. तर रेडी झाल्यानंतर आपल्या इथे एक्सपोर्ट करायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे जो आपला तेवढं होतो ते एक्सपोर्ट होण्यासाठी इथं सुरुवात होऊन झालं मित्रांनो. तर मित्र, आपल्या जे त्याचे तेवढ्यामध्ये एवढंच होतं. व्हिडिओला लाईक आणि नक्की करा मित्र. तर मित्र, अजून जे आपल्या इथे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या यूट्यूब चॅनलची अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्र. तर मित्र, व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र.